एन्काउंटर केलं गेलं असावं असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। पुन्हा एकदा जाऊयात, मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, पोलिसांच्या भूमिकेवरच संशय घेतला जातोय, चौकशी अहवालात आणखी काय काय लिहिलंय? नक्कीच, जसा एक चौकशी अहवाल की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं। परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही। जर तो एन्काउंटर संशयास्पद असेल तर ते जे पोलीस अधिकारी आहेत कुठलंही कारण नसताना एखाद्या आरोपीला असं मारू कसं शकतात? आता सगळं हा कायदेशीर बाब आहे, कायदेशीर बाबीचा उत्तर हे न्यायालयात दिले जाते। ऑनलाईन जुगाराचे ऍप आहेत, जंगली रमी सारखे इतर ऍप आहेत, त्यामुळे मुलांचे पैसे तर जातातच, मात्र पैसे गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या होत आहेत, तरुण पिढी बिघडत चालली। अत्यंत घातक असा हा गेम भारतभर नाही जगभर पसरत चाललेला। तुम्ही पाहिलं, लहान मुलं जी 18-20 वर्षाची आहेत ते जंगली रमी किंवा इतर ऍपच्या माध्यमातून, क्रिकेटच्या बीटिंगच्या माध्यमातून, महादेव ऍपच्या माध्यमातून लाखो तरुण याच्यामध्ये गंडवल्या जात आहेत। लाखो तरुण सगळ्या प्रकरणाची उत्तरं न्यायालयामध्ये दिली जातील। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, नक्कीच बॉम्बे हायकोर्टमध्ये रिपोर्ट सादर केला गेलाय अक्षय शिंदे याचा कथित फेक एन्काउंटर या प्रकरणातील आणि डॉक्टर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या जी पीठ आहे त्यांच्या समोर हा जे रिपोर्ट आहे ते सादर केला गेलाय। यामध्ये सांगितलं गेलंय की जे पुरावे समोर आलेले आहेत किंवा जे फॉरेन्सिक FSL ची रिपोर्ट समोर आलेली आहेत त्या पुराव्याच्या अनुसार जे अक्षय शिंदेचे वडिलांनी आरोप केला होता की हा एक फेक एन्काउंटर आहे ते सत्य समजतं। त्यांचा आरोप बरोबर आहे आणि हा एक फेक एन्काउंटर आहे आणि अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार 5 पोलीसकर्मी आहे असा या जो अहवाल आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि हे जे अहवाल आहे ते ओपन कोर्टात न्यायाधीशांनी वाचून दाखवलं। यामध्ये जे महत्त्वाचे वाक्य होते ते असे होते की जे FSL रिपोर्ट आहे ते FSL रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे की रिव्हॉल्व्हरवर जे फिंगरप्रिंट आहे तो आरोपी जे रेपचा आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा नव्हता पहिला, आणि दुसरा हे 5 पोलीसकर्मी होते आणि अक्षय शिंदेवर हे ओव्हरपॉवर का करू शकले नाही, का पकडू शकले नाही आणि त्याच्यावर जे एन्काउंटर आहे ते एन्काउंटरचे पायावर गोळी न झाल्याने ते समोर बॉडीवर ते गोळी का चालवले, असंही त्यांच्या डोक्यावर गोळी का मारले, असाही प्रश्न समोर उपस्थित झालेला आहे रिपोर्टमध्ये। तर जे 2-3 वाक्य न्यायाधीशांनी आपल्या कोर्टात सांगितलं त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे कोर्टात की हा जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की हे 5 लोक जे 5 पोलीसकर्मी आहे ते जबाबदार आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी। आणि दुसरा जे काय पुरावे गोळा करण्यात आलेले होते, FSL ची रिपोर्ट समोर आलेली होती त्या रिपोर्ट अनुसार अक्षय शिंदेचे एन्काउंटर फेक होता असं समजतंय। आणि आता कोर्टाने हेही सांगितलंय की यावर पोलिसांनी FIR नोंद करावा आणि हे जे 5 पोलीसकर्मी आहेत त्यांच्यावर केस चालवावा अशा प्रकारच्याही एक ऑर्डर कोर्टाने दिली आहे। हा जो पूर्ण रिपोर्ट आहे, अहवाल आहे, 3 वाजता जे वकील आहे अक्षय शिंदेचे वकील आहे त्यांना मिळणार आहे आणि आपल्यालाही ॲक्सेस होणार आहे। त्यामध्ये समजेल की अहवालमध्ये नेमकी काय आहे। पण मोठी गोष्ट असं आहे की FSL रिपोर्ट आणि जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या विरोधात होते आणि अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक होता असा या अहवालमध्ये रिपोर्टमध्ये सादर करण्यात आलेला आहे। बरोबर आहे, बोटांवरचे ठसे असतील किंवा पायावर गोळी न मारता थेट डोक्यावर गोळी का मारली असे अनेक प्रश्न उपस्थित